राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा जिल्ह्यात दिनांक 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण धानपीक पुन्हा एकदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। केवळ धानच नव्हे तर सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे घास गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे। अवकाळी पावसामुळे शेतीबरोबरच गावातील रस्ते, शाळा, अंगणवाडी केंद्रे, शासकीय इमारती व जलसाठेही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत। परिणामी ग्रामीण भागात वाहतुकीची साधने विस्कळीत झाली असून लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्फत माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्फत काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। या निवेदनात भंडारा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून मदतीचे वितरण करण्यात यावे, शासकीय व सार्वजनिक इमारतींच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी देण्यात यावा। यावेळी सडलेल्या धानाचे पुजणे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर दाखवण्यात आले। यावेळी श्री नानाभाऊ पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पडोले, प्रदेश उपाध्यक्ष अनीस अहमदजी, जिल्हाध्यक्ष मोहन पंचाभाई, प्रदेश सचिव जियाभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष भंडारा सौ कविता उके, शीतल राऊत, जय डोंगरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ जयश्री बोरकर, अमर रगडे, प्यारेलाल वाघमारे, मनीषा निंबारते, अभिजित वंझारी, रिजवान काजी, दिलीप मासुरकर, धनराज साठवणे, शंकर राऊत, सुरेश मेश्राम, विजय शहारे, कान्हा बावनकर, शंकर तेलमासरे, धर्मेंद्र नंदरधने, हेमंत बडवाईक, पवन वंझारी, विनीत देशपांडे, इम्रान पटेल व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। या वर्षाला ज्यावेळेस आमचं धानाची जी नर्सरी होती त्यावेळेस अतिवृष्टीनं आमचं नर्सरी खराब झाल्यात। ते कसं तरी आम्ही सावरलो त्याच्यातून आणि आता या सातत्यानं पावसामुळे झालेल्या नुकसानीलाही कसं तरी सांभाळलं। मोठ्या प्रमाणात पैसा या धान पिकासाठी खर्च केला गेला, पण जेव्हा पीक हातात यायची वेळ आली आणि हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो पाऊस पडला, या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये पाऊस जो पडला त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। हातातलं पीक आता त्या धानाला कोंब आलेले आहेत आणि पूर्ण 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। एकीकडे सरकारचं धोरण हे सरकार विरोधी आहे, नाममात्र पैसे देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे। मागच्या काळात तर भंडारा जिल्हा त्याच्यातून सोडला होता, मग आम्ही दबाव आणला तर मग भंडारा जिल्हा त्याच्यामुळे टाकला आणि आता नाममात्र काही मदत ती मागची द्यायला सुरुवात केलेली आहे। पण आता जे 100% नुकसान झालेलं आहे याचं हेक्टरी 1 लाख रुपये या धान उत्पादक शेतकऱ्याला दिले गेले पाहिजेत। ही मागणी आम्ही आता माननीय जिल्हाधिकारीच्या माध्यमातून राज्य सरकारला केलेली आहे आणि ही मागणी समजा पूर्ण झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात होत्यात, आम्ही शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की आत्महत्या करू नका। या सरकारला फक्त उद्योगपत्यांचंच कर्ज माफ करायचं असेल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी करत असताना तारीख पे तारीख द्यायची असेल आणि शेतकऱ्यांना जेव्हा अडचणीत आला असेल शेतकरी तर त्याला मदत करायची नसेल तर या सरकारला सडो की पळो करून सोडायची ही भूमिका आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। काँग्रेस पक्ष या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत राहील। यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपारची लढाई सरकारबरोबर 2 हात करण्याची भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा या तातडीनं सरकारने समजून तातडीनं, नाही तर ते तारीख पे तारीखवालं नाही, तातडीनं मदत 1 लाख रुपये हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्याला करावी ही मागणी आम्ही केलेली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर
इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.